नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। उल्हासनगर में महाविकास आघाड़ी के ओर से मतदार यादी में बड़ा घोटाला। आज महानगर पालिका में चुनाव आयोग विरोध में आक्रोश। मतदार यादी सरळ करा, खुर्च्या खाली करा। मतदार यादी सरळ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मतदार यादी सरळ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मतदार यादी सरळ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। सत्तेवर असूनही बोलतात की मतदार यादीमध्ये घोळ झालाय। रवींद्र चव्हाणजी बोलतात की मतदार याद्या व्यवस्थित करा, नाही तर इलेक्शन रद्द करा। भाजपचे आमदार प्रदेश अध्यक्ष स्वतः बोलतात की मतदार याद्या व्यवस्थित करा, नाही तर इलेक्शन रद्द करा। पण सत्य वाचून तुम्ही बोलताय कोणाची आणि सांगताय कोणाची? हा, आणि सत्ता तुमची आहे, दिल्लीत सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे, आणि तुम्ही कोणाला सांगताय की मतदार याद्या दुरुस्त करा, नाही तर इलेक्शन रद्द करा। आयुक्तांची भेट घेतली आहे, काय विचारता? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आपण ऐकतोय, वाचतोय आणि पाहतोय। तोच प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झालेले। मी परवा पण सांगितलं, निवडणूक आयोग हा एक सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं झालेलं आहे आणि त्याचा मनमानी कारभार ते सांगतील तसे ते करतायत। अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची मतदार यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होती, प्रारूप यादी। अचानक ती 14 नोव्हेंबर का केली, कशासाठी केली माहित नाही। नंतर 14 नोव्हेंबरला कळतं की नाही ते 20 नोव्हेंबर, आणि 20 नोव्हेंबरला मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध झाली की 21 तारखेला लोकांना मिळाली, 27 तारखेपर्यंत त्यांनी त्याच्यावर हरकती सूचना घ्यायच्या। म्हणजे यांनी प्रसिद्ध करायला किती वेळ लावला तरी चालेल, पण लोकांना फक्त एक मर्यादा, एक 6 दिवसाची मर्यादा, 7 दिवसाची। आणि घोळ असा की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं। 1-2% मतदारांचे विधानसभा यादीमधले मतदार जे महानगरपालिकेने प्रभाग रचना केलेली, ते प्रभाग रचनेमधले इकडचे तिकडे पत्त्यामुळे झालेले असे असायचे। पण आता जाणीवपूर्वक अख्ख्या याद्या या प्रभागातून त्या प्रभागाने संपूर्ण शहरामध्ये, मला वाटतं हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून चाललेले। हे प्रशासन, आयुक्त असतील, इथले निवडणूक निर्णय अधिकारी, संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवायची, खाली कर्मचाऱ्यांना घ्यायचे, ते सुपरविजन इथं नाहीयेच। आणि आता अ आणि ब म्हणजे लोकांनी फॉर्म भरायचे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॉर्म। आता लाखो फॉर्म येतील, तेवढी यांना सुनवाई करायला वेळ आहे का? हरकतीने सूचना हे जर त्या विभागातल्या त्या प्रभागातले मतदार इथं वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ शकत नाही, तर एवढ्या लाखोच्या संख्येने आलेले अर्ज हे बघू शकणार आहेत का नाही? म्हणून त्यांना विनंती करायला की तुम्ही काय की मला वाटतं झोपेचं सोंग घेतले लोक, झोपलेल्या जागा करतायत, झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करतायत नाही, तरी आम्ही जागाचा प्रयत्न केला। आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश कुकरेजा हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज त्यांना जाग येण्यासाठी त्यांच्या कानावर टाकले, निवेदन दिलेले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड जाणीवपूर्वक घोळ केलेले। आणि दुसरी गोष्ट, हरकती आणि सूचना घेण्यासाठी किंवा फायनल मतदार यादी करताना आपण आमची निवेदन आहे की निवडणूक आयोगाकडे आपण आमचा आक्षेप नोंदवा की मुदतवाढ मिळावी आणि संपूर्ण सुमोटो हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तुम्ही आहात। कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं, तुमचं काय चुका झाल्या असतील त्यांच्या किंवा जाणीवपूर्वक चुका केल्या त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांना निलंबनाची कारवाई करा की जेणेकरून पुन्हा अशा सदोष याद्या होणार नाहीत। जर अशाच याद्या मिळाल्या तर निवडणूक लांब
पण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार. मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर तुमचं पाऊल काय असणार? मोठं प्रखर जन आंदोलन आणि ते आंदोलन मला वाटतं तिथून सुरुवात होईल. उल्हासनगर महानगरपालिकेपासून ते संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल. कारण आता ती गरज आहे, कारण हे जाणीवपूर्वक होतं, लोकांना छळलं जातं. ज्या पद्धतीने महापालिका प्रशासनाने वॉर्डच्या बाउंड्र्या तयार केल्या त्याच पद्धतीने मतदार याद्या तयार करायला पाहिजे होत्या. ज्यांचं शासन आहे, नगरविकास खात्याचं काम आहे, नगरविकास खात्याच्या अंडरमध्ये आयुक्तापासून सगळेजण काम करतात. आम्हाला असं वाटतं की जे प्रशासन आहे, आयुक्त असतील किंवा कोणी असेल, हे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात. पहिले बाउंड्र्या टाकल्या गेल्यात, बाउंड्र्यामध्ये अनेक चुका होत्या, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या, परंतु जेव्हा मतदार याद्या प्रारूप जाहीर करायच्या होत्या त्यावेळेला त्या बाउंड्रीच्या आतमध्ये जो एरिया येतो त्या एरियातल्याच मतदार याद्या त्या ठिकाणी हव्या होत्या. परंतु 5 नंबरच्या 4 नंबरला 18च्या 17मध्ये 17च्या 15मध्ये 14 मध्ये जवळपास 20 पॅनलमध्ये संपूर्ण याद्यांचा घोळ करून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये 2, 4, 100, 200 तर हजारो मतदार इकडचे तिकडे केले गेले. हे कुणाच्या सांगण्यावरनं केलंय हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नको, कारण आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय की प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ही प्रशासनाची पद्धत चुकीची आहे. आम्ही आज आयुक्तांना भेटलो, सर्वपक्षीय शिष्टमंडळ, आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे की तुम्ही यामध्ये सुधारणा करा. जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासन जबाबदार असेल. आज संविधान दिनी संविधानामध्ये सर्वात मोठा जो आधार आहे तो आहे निवडणूक. आणि या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने आता पूर्ण होत आहे, आमचे पहिलेचे पण बोडारे साहेबांनी यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अख्ख्या याद्यामध्ये गोळ आहे. आणि आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये, जेव्हा डिजिटल वर्ल्डमध्ये उलटा पहिले 20 वर्षा पहिले जेव्हा मॅन्युअल याद्या राहायच्या तेव्हा बॉर्डरमध्ये वोटिंग इकडच्या तिकडनं होणं वेगळी गोष्ट आहे, पण डिजिटल पद्धतीमध्ये पण अख्ख्या याद्या इकडच्या तिकडे होत आहेत. याचा अर्थ हे मुद्दामून करण्यात येत आहे. आणि त्यासाठी या संविधानाच्या रक्षणासाठी, या सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी किंवा जे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार हे याद्या कुठून सरळ करणार? यांनी दिलेलं आहे की एक फॉर्म भरा. आता एवढे लाखो लोक आणि लोकांवर का तुम्ही टाकताय की लोकांनी स्वतःहून येऊन नाव चेक करा आणि फॉर्म भरा? हे यांचं काम आहे, याचा त्यांना पगार भेटतो. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणासाठी आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मतदार याद्या सरळ करा हे यांना आज वॉर्निंग द्यायला आलोय. आणि आमच्या जे काही मागण्या त्यांच्याकडे पुढे केलेल्या आहेत, नाही केलं तर जसं आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी यासाठी रस्त्यावर उतरू. धन्यवाद.